सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे आणि या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं सातारा शहरामध्ये जी नगरपालिका मध्ये जे दोन्ही राजेंचं मनोमिलन झालेलं आहे याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती म्हणजे सध्या साताऱ्यातील जो नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाचा तिढा आहे तो अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर आजचा दिवस जो आहे तो शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा प्रक्रियेचा आहे, मात्र अजूनही नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद आणि मनोमिनल फॅक्टरमध्ये कोणाकोणाला किती अर्ज जाणार याबाबतचा दोन्ही राजेंचा तिढा कायम असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। रात्री उशिरापर्यंत बैठक ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत, मात्र अजूनही सातारा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद जे आहे ते कोणाकडे जाणार याबाबत अजूनही निश्चित झालेलं नाही। दोन्ही राजेंनी भाजपमधून ही निवडणूक नगरपालिकेची आहे ती लढवणार असल्याचं घोषित केलेलं आहे, मात्र अजूनही याबाबत जे काही शिक्कामोर्तब होणं गरजेचं आहे, ज्या काही 50 जागांमध्ये फॉर्म्युला कशा पद्धतीचा दोन्ही राजेंचा ठरणार याबाबत अजूनही शंका निर्माण केली जात आहे। याबाबत महत्त्वाचं दुसरं एक सांगायचं झालं तर महाविकास आघाडीनं देखील सातारा नगरपालिकेसाठी बांधणी जोरदार केलेली पाहायला मिळत आहेत। याबरोबरच साताऱ्यात शिवसेना जी आहे, शिंदे गटाची शिवसेना यांनी देखील आपली वेगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आजचा जो दिवस आहे तो महत्त्वपूर्ण ठरला जात आहे। याबरोबरच या नगरपालिकेबाबत वेगवेगळे वितर्क लढवले जात आहेत। दरवेळी दोन्ही राजेंमध्ये मनोमिनल नसतं, मात्र यावर्षी हे मनोमिनल झाल्यामुळं दोन्हीकडच्या राजेंच्या कार्यकर्त्यांची मात्र गोची झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळं हा फॉर्म्युला कितीचा ठरणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।